नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गाणे लावण्याचा वाद विकोपाला. सांगलीत घरात घुसून नोकरदाराला बेदम मारहाण. सांगली येथील सलाम संविधान या कार्यक्रमात आवडीचे गाणे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून नोकरदारास त्याच्या घरात घुसून जबर मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार रात्री 8च्या सुमारास मौजे डिग्रज येथे झेंडा चौकात घडली. या प्रकरणी योगेश नागेश कांबळे राहणार मौजे डिग्रज यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केलाय. शुक्रवारी 17 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवबुद्ध व्यायाम मंडळाच्या वतीनं सलाम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी फिर्यादी योगेश आणि संशयित गजानन कांबळे यांच्यात आवडीचे गाणे लावण्यावरून शाब्दिक वाद झाला होता. याचा राग मनात धरून रविवारी रात्री फिर्यादी योगेश कांबळे हे जेवत होते. त्यावेळी तेथे संशयित दीपाली कांबळे, गजानन कांबळे, पृथ्वीराज कांबळे, गजानन कांबळे यांचा मेहुणा तेथे आला. त्यांनी योगेश यांना मारहाण केली. यानंतर योगेश यांना झेंडा चौकात घेऊन गेले. तेथे योगेश आवळे आणि 10 ते 15 अनोळखी साथीदारांनी पुन्हा मारहाण केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.